अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला येणाऱ्या 9 एप्रिल पासून 9 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण गुरुचरित्र पारायण करायचंय. खूप जणांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे, पण मनामध्ये खूप भीती असते आणि खूप जणांमध्ये घरामध्ये जर 5-6 जण असेल, मग सगळ्यांनी वेगवेगळ्या पोथ्या जर घेतल्या, एवढी पोथी अवेलेबल नसेल, मग एकाच पोथीवर आपण सगळ्यांनी कसं पारायण करू शकतो, त्याच्याबद्दल ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. त्या युक्तीप्रमाणे आपण आयुष्यामध्ये एकदा तरी गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे. अरे कशासाठी करायचं गुरुचरित्र पारायण? खूप जण म्हणतात गुरुचरित्र करा, गुरुचरित्र करा. पण जो व्यक्ती गुरुचरित्र पारायण वाचतो आपल्या मुखाने, प्रत्येकाला देवानी डोळे दिले असेल, वाचा दिली असेल, पण त्याचा वापर व्हायला पाहिजे. आपल्या मुखाने आपण जसं गुरूंचं स्तुती करतो, गुरूंचे अध्याय वाचतो, त्याच्यामध्ये भरपूर महत्व आहे. मग आता खूप जणांची इच्छा आहे, आता एका घरामध्ये एकच पोथी असेल, वाचणारे जर नवरा बायको असेल, नवऱ्याला पण करायचं आहे, बायकोंना पण करायचं आहे, मग कसं करायचं? दोघांची वेळ कशी करायची? तुमच्या घरामध्ये एकच पोथी असेल तर तुम्ही 2 जण एका पोथीवर वाचू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. मग काय करायचं? त्याच्यासाठी पूजा मांडणी वेगळ्या करायची का नाही? एकच पूजा मांडणी करायची. जे घरातील कर्ता पुरुष असेल किंवा पुरुष असेल, महिला असेल, 2 मुली असेल, कोणी असेल, ज्यांना वाचायचं आहे त्यांनी काय करायचं? सगळ्यात पहिले आपण 2 वेळेमध्ये वेळ आहे दोघांची, ती वेगवेगळी वेळ ठेवू शकता. समजा पुरुष असेल, पुरुषांना ड्युटीला जायचं असेल, बिझनेसला जायचं असेल, काही काम असेल, त्यांनी काय करायचं? सकाळी 4 वाजता किंवा 5 वाजता गुरुचरित्र वाचायला सुरुवात करायची. 5 वाजता जरी केलं काही प्रॉब्लेम नाही, काही हरकत नाहीये. 5 वाजता जर तुम्ही वाचायला बसले, महिलांनी दिंडोरीपर्यंत वाचायचं, दिंडोरीपर्यंत 1-1.5 तासामध्ये होऊन जातं. पुरुषांनी पण दिंडोरीपर्यंत तुम्ही वाचू शकता किंवा मोठं गुरुचरित्र तुम्ही वाचू शकता. ह्या 2 गोष्टी आहेत. मग याच्यामध्ये काय करायचं? आता याच्यामध्ये वेळ, दोघांची जी वेळ असेल, ती पुरुषांनी जर सकाळी जर वाचलं, सकाळी 5 वाजता, 4 वाजता, 3 वाजता तुमचं वाचन होतं. आणि महिलांनी, मग आता पुरुष ड्युटीला गेल्यानंतर, जॉबला गेल्यानंतर तुम्ही दुपारी 12 वाजेपर्यंत वाचू शकता. लक्षात ठेवा, दुपारी 12. तुमचं काम सगळं आवरून घ्यायचं, तुम्ही सकाळी 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता बसू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 12 ते 12:30 गुरुचरित्र पारायण बंद ठेवायचं. 12 ते 12:30. कमीत कमी तुम्ही दुपारी 2 वाजेपर्यंत वाचू शकता. ज्यांना खूप काम असेल ते म्हणतील दादा आम्हाला खूप कामं असतात, आम्हाला प्रपंच सगळा बघायचा आहे, पण आमची इच्छा आहे वाचायची, की आमची इच्छा आहे बाबा आम्हाला वाचायचंच आहे. मग तुम्ही कमीत कमी 2 वाजेपर्यंत गुरुचरित्र वाचू शकता दुपारच्या. म्हणजे सकाळी 3 वाजेपासून तर दुपारी 2 वाजेपर्यंत तुम्ही गुरुचरित्र वाचू शकता. काही काही जण म्हणणार मग दादा 4 वाजेपर्यंत, संध्याकाळपर्यंत असं चालत नाही. खाऊन पिऊन गुरुचरित्र चालत नाही. त्याच्यामुळे मी फक्त 12 पर्यंत सांगितलं होतं. सकाळी 3 तुम्हाला ठीक आहे ना, तुम्हाला 9 वाजता काम आहे, 10 वाजता काम आहे, 12 वाजता, सकाळी उठून जितक्या लवकर उठून वाचलं तितकं गुरुचरित्र आपल्या बुद्धीला पटतं आणि आपल्याला काही गोष्टी समजतात, तितकं नाही तर अन्यथा नाही. समजलं? तर त्या पद्धतीने आता नवरा बायको करणार असेल, जो करता पुरुष असेल त्यांनी सकाळी वाचून घ्या. नाही ज्यांना सकाळी उठणं होत, तर महिला असेल त्यांनी सकाळी 3 वाजता उठून वाचू शकता, काही नाही, 3, 3:30, 4, 5 वाजता उठून वाचू शकता. वाचणं महत्वाचं आहे. हे झालं 2, एका पोथीवर 2 जण बसू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. दोघांनी वेगवेगळं करायचं, दोघांची सेवा करायची, दोघांनी पोथी वाचायची. आता एका पोथीवर जर 5-5 जण असेल, 5-5, 6-6 जण आहे, मग कशी वेळ मॅच होणार आहे? नाही होणार. मग काय करायचं अशा वेळी? एका घरात एकापेक्षा 2 जास्त असेल
समजा एकच पोथी आहे आणि घरामध्ये 5 जण आहे, 4 जण आहे, 3 जण आहे, मग त्यांची भांडणं होतील ना. भांडणं न करता गुरुचरित्रामध्ये अजून एक वर्णन आहे की जो कथा वाचतो त्याला तेवढंच पुण्य आहे आणि जो कथा श्रवण करतो त्यांना पण तेच पुण्य आहे. आमच्या लहानपणी काय व्हायचं, आमचे आजोबा असेल, वडील असेल, ते गुरुचरित्र वाचायचे आणि आमची आई असेल किंवा आम्ही सगळे बाकीचे असेल ते आम्ही ऐकायचो. ऐकायला पण खूप महत्व आहे. तुम्ही मन लावून जर गुरुचरित्र ऐकलं ना तर त्याचा फरक पण खूप आहे. म्हणजे श्रवण भक्तीला पण खूप महत्व आहे. श्रवण म्हणजे काय, ऐकणं, मन शांत ठेवून ऐकणं. मग काय करायचं, तुम्ही जर घरामध्ये 5-5, 6 जणांना ऐकायचं असेल, वाचायचं असेल तर एक जणांनी मोठ्या आवाजामध्ये गुरुचरित्र वाचावं. सगळ्यात पहिले गुरुचरित्र वाचन करताना काय करायचं, तुम्ही सगळ्यात पहिले गोमित्र सगळ्यांच्या अंगावर शिंपडायचं. फोटो पूजन करून घ्यायचं महाराजांचा. ते झाल्यानंतर आपल्या गुरुमंत्राचा जप करायचा. आपला देहधारी गुरु केला असेल, आपण कोणी नाही केला असेल, देहधारी गुरु करून घ्यावा. तो गुरुमंत्र केल्यानंतर काय करायचं, आपण गायत्री मंत्र असेल 10 मिनिटं, महाराजांचा मंत्र 10 मिनिटं, गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष आणि मग नंतर गुरुचरित्राचा अध्याय वाचायला सुरुवात करायचं. नाही तर आले आणि डायरेक्ट बसले आणि वाचायला लागले, असं नाही करायचं. याची पद्धत आहे. भस्म लावायचं, कपाळी भस्म, दोन्ही हाताला भस्म, छातीला भस्म, पोटाला भस्म. जे वाचायला बसले त्यांनी पण लावा. आसन घेऊन बसा, आसन घेऊन बसा, आसन घेऊन बसायचं आणि बसल्यानंतर मग आपण वाचायचं. वाचताना मोठ्या आवाजात वाचायचं, मोठ्या आवाजात वाचायचं. लोकांना समजा बाकीच्यांना ऐकू यायला पाहिजे असं वाचायचं. आणि ते केल्यानंतर ते बाकीचे ज्यांनी जे गुरुचरित्र ऐकताय त्यांनी पण सगळे नियम पाळायचे. म्हणजे एक व्यक्ती गुरुचरित्र वाचतोय आणि बाकीचे जण श्रवण जरी करत असेल तर श्रवण भक्तीला पण खूप महत्व आहे. तर एका ठिकाणी गुरुचरित्र पारायण करायला मला बोलवलं होतं. त्याचं 3 दिवसाचं गुरुचरित्र होतं. तर तिथं 3 दिवसाचं गुरुचरित्र मी वाचायला गेलो होतो. मी सकाळी जायचो, सवळं प्रॉपर घालून, सवळं असेल, भस्म असेल. मी वाचताना पण मोठ्याने वाचतो. मग वाचताना अध्याय झाल्यानंतर तो अध्याय मी त्यांना समजून सांगायचो. पूर्ण अध्याय वाचून घ्यायचे. पूर्ण अध्याय वाचन झाल्यानंतर मराठीमध्ये जो भावार्थ आहे तो भावार्थ मी त्यांना समजून सांगायचो. असं 3 दिवसीय गुरुचरित्र त्यांच्या घरी झालं होतं. खूप छान झालं होतं. म्हणजे गुरुचरित्राबद्दल किती जरी बोललो आपण तेवढं कमी आहे माझ्यासाठी तरी. एवढं गहन आहे, खूप गहन आहे. मग ते केल्यानंतर नियम सगळ्यांनी पाळायचे. मी पहिले सांगितलं होतं, जो गुरुचरित्र ऐकायला जरी बसणार आहे तो मी एक अध्याय ऐको का त्यांनी काही ऐको, शेवटचा अध्याय वाचो, ऐको, त्यांनी 3 दिवस किंवा 7 दिवस सगळे नियम पाळायचे. लक्षात ठेवा. आता तुम्ही जे गुरुचरित्र बसणार आहे त्यांनी पण 7 दिवस सगळे नियम पाळायचे. एका पोथीवर 2 जण बसू शकता. तुम्ही म्हणणार 3 जण 4 जण नाही बसत, काही वेळ मॅच नाही होत. वेळ काय, फक्त सकाळी 3 वाजेपासून तर दुपारी 2 वेळापर्यंत वाचू शकता. खूप जण म्हणणार मग अर्धे सकाळी वाचतो. खूप जण फोन करता मला, ते म्हणतात की सकाळी अर्धे वाचतो आम्ही आणि अर्धे संध्याकाळी वाचतो. असं खाऊन पिऊन चालत नाही. अर्ध करायचंच नाही. ते एकदा तुम्ही गुरुचरित्र पारायण करायला बसलात की परत उठायचं काम नाहीये जोपर्यंत वाचन पूर्ण होत नाही. ज्यांना ठीक आहे, पायाला मुंग्या आल्या असेल, पाय जड झाले असेल, झोप येत असेल, गोमित्र शिंपडायचं, थोडं उठायचं, परत बसायचं. पण पूर्ण त्या दिवसाचं जे पूर्ण अध्याय वाचल्याशिवाय उठायचं नाही. ठीक आहे. नवरा बायको करत असेल तर दोघांनी सेम नियम पाळायचे. नियमामध्ये सारखंच आहे, ब्रह्मचार्याचे नियम पाळायचं. गादीवर झोपायचं नाही. पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता. कांदा, लसूण, वांगे हे खायचं नाही. बाकी सगळं खाऊ शकता. नंतर नैवेद्य आरती करायची. रोज रात्री झोपायच्या अगोदर विष्णू सहस्त्रनाम वाचायचं, रामरक्षा स्तोत्र वाचायचं आणि नंतर झोपी जायचं. असं जर पद्धतीने आपण केलं आणि जे नुसतं श्रवण करणार आहे, नुसतं ऐकणार आहे, त्यांनी पण काय करायचं, ब्रह्मचर्याचं पालन करायचं, जेवणाचे नियम पाळायचे, गादीवर झोपायचं नाही. आणि वाचन तुम्ही गुरुचरित्र ऐकताय, ब्राह्मणांच्या मुखातून जर तुम्ही ऐकत असाल तर भाग्यवान आहे. तुम्ही जर गुरुचरित्र ऐकताय
तर गुरुचरित्र ऐकताय ना तर नियम सगळे पाळावे. आसन ठेवायचं आपलं, आपण आपली जपमाळ पाहिजे, आसन पाहिजे, डोक्यावर पदर पाहिजे, कुंकू असेल, हळद असेल, भस्म असेल, ते सगळं लावून आपण ऐकू शकता. घरातील कोणता एक व्यक्ती वाचायला लावायचं, आपण ऐकायचं आणि नंतर मराठीमध्ये भावार्थ पण सांगायचा. सगळं दोन्ही करायचं. हे दोन्ही जर केलं तर एका वेळेस म्हणजे एक व्यक्ती गुरुचरित्र वाचत असेल ना, एका घरातले सगळे जरी बसले तर जेवढे गुरुचरित्र वाचणार तेवढं गुरुचरित्राचं पुण्य सगळ्यांना भेटत असतं. हे श्रवण भक्ती महत्वाची. पूर्वीच्या काळी काय व्हायचं, एकच जण समजा ब्राह्मण असेल तो एकटा वाचायचा आणि पूर्ण गाव म्हणा किंवा पूर्ण घर म्हणा. तर आमच्या गावाबरोबर पण तसं एक ब्राह्मण गुरुचरित्र वाचतो आणि बाकीचं सगळं गाव ऐकण्यासाठी येत असतं. फक्त ऐकण्यासाठी 5, 50, 100, 200 लोक येतात, माईकवर बोलतात ते आणि नुसते लोक ऐकतात. सकाळी 5 वाजता म्हणजे 5 वाजता बरोबर गुरुचरित्र चालू होऊन जात. श्री गणेशाय नमः बरोबर लोक टक लावून ऐकतात. काही काही जण डोळे बंद करून ऐकतात. म्हणून श्रवण भक्तीला तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला पोथी पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, काही आवश्यकता नाही. आपलं घरातलं कोणी एक जण वाचत असेल त्याच्या बाजूला आसन टाकून बसणं हे आपलं काम आहे. आसन टाकून बसणं हे आपलं काम आहे. म्हणून प्रत्येकाने एकदा पोथी आपण मांडल्यानंतर पोथी उचलायची नाही. खूप जणांना सवय असते, वाचन झालं पोथी उचलून देऊ, घरात ठेवून द्या, आमचे लहान मुलं त्रास देतात, हे त्रास देतात, ते त्रास देतात. असं करायचं नाही. पोथी जिथं आहे तिथंच ठेवायची. पोथीला हात लावायचा नाही. दिवा कंटिन्यू सुरू पाहिजे. तुपाचा दिवा असेल, तेलाचा दिवा असेल, धूपदीप असेल ते सगळं सुरू ठेवायचं. पोथी हलवायची नाही. 7 दिवस कोणाच्या घरी जायचं नाही. 7 दिवस कोणाच्या घरचं पाणी पण प्यायचं नाही. लक्षात ठेवा, हे महत्वाचे नियम आहे गुरुचरित्राचे. तुम्ही कुठेही जाणार, घ्या चहा, घ्या पाणी नाही. 7 दिवस अखंड नामस्मरण. 7 दिवसामध्ये कोणाला वाईट बोलायचं नाही, कोणाची निंदा करायची नाही, नालिस्ती करायची नाही, ब्रह्मचर्याचं पालन करायचं. 7 दिवसामध्ये कोणाचंही ब्रह्मचर्याचं पालन म्हणजे काय, नवरा बायकोचे जे संबंध असतात ते ठेवायचे नाही, हे लक्षात ठेवा. या पद्धतीने आपण गुरुचरित्र पारायण आहे तर या पद्धतीने सगळ्यांनी करावं. मनामध्ये कोणतीही भीती न बाळगता गुरुचरित्र पारायण आपण अवश्य करावं. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.